पी-एम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ आणि कोणाला नाही? तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत जातील. तर चला मग तुमच्या जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर पी-एम किसान योजनेचा 18वा हप्ता जमा होऊन जवळपास 2 महिने होत आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, की भारत सरकार पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता कधीपर्यंत जारी करू शकते. तर देशातील करोडो शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. या शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अद्भुत योजना राबवत आहेत. या संदर्भात काही वर्षापूर्वी भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे सरकार देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत करत आहे. ही 6,000 रुपयाची आर्थिक मदत दरवर्षी 3 हप्त्यामध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे 2,000 रुपये पाठवते. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जारी केला होता. तर 19वा हप्ता कधी मिळणार आहे? तर भारत सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात जारी करू शकते. मात्र हप्ते जारी करण्याच्या तारखेबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. त्यावेळी देशातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप के-वाय-सी केली नाही आणि योजनेअंतर्गत जमिनीच्या नोंदणीची पडताळणी केली नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नाही, त्यांनाही 19वा हप्त्याचा लाभ मिळणार नाही. तर महत्त्वाची अशी अपडेट होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.